एका तरुणीला ब्लॅकमेल करत एक तरुण बळजबरी तिच्याशी शरीर संबंध ठेवू लागला। यानंतर पीडित तरुणीच्या आईला देखील ब्लॅकमेल करत दोघी मायलेकींवर अत्याचार होऊ लागला। कुठे घडली ही घटना आणि काय आहे संपूर्ण प्रकरण, चला पाहूयात आजच्या व्हिडिओमध्ये। पण त्या अगोदर आपण अजूनही आपल्या मराठी क्राईम डायरी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करून घ्या आणि शेजारील घंटी नक्की दाबा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती आलेला नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। तर चला सुरुवात करूयात। आजची घटना आहे उत्तर प्रदेशमधल्या मेरठमधली। पीडित तरुणी आणि तिची आई या परिसरात राहायच्या। 1 वर्षांपूर्वी तरुणीची ओळख सलीम अन्सारी नावाच्या तरुणाशी झाली होती। सलीमनं तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात फसवलं। एके दिवशी सलीमनं तरुणीला टीपी नगर येथील फुटबॉल चौकाजवळील सिटी सेंटर हॉटेलमध्ये घेऊन गेला। तिथं त्यानं तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला, तसेच तिचा अश्लील व्हिडिओ बनवला। त्यानंतर तो व्हिडिओ व्हायरल करण्याची तो तिला धमकी देऊ लागला। अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्यानं पीडितेला वासनेची शिकार बनवण्यास सुरुवात केली आणि तिच्यावर वारंवार अत्याचार करू लागला। यासोबतच त्यानं तिच्याकडून पैसे उकळण्यासुद्धा सुरुवात केली। अखेर पीडितेनं हा प्रकार तिच्या आईला सांगितला। पीडित तरुणीच्या आईने आरोपी सलीमला व्हिडिओ डिलीट करण्यास सांगितल्यावर त्याने तिला भेटायला बोलावले। यानंतर पीडितेच्या आईवरही बलात्कार करण्यात आला, तसंच तिचा अश्लील व्हिडिओ बनवून तिच्या आईला सुद्धा ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली। आई लेकीला व्हिडिओ दाखवून ब्लॅकमेल करत दोघींवर सलीम अत्याचार करू लागला। या त्रासाला कंटाळून आईनं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। पीडित तरुणी आणि तिच्या आईच्या जबाब आणि तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी सलीम अन्सारी विरुद्ध भादनवी कलम 376 बलात्कार अंतर्गत गुन्हा दाखल केला। यानंतर आरोपीला अटक करण्यात आली। पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपी सलीमनं गुन्ह्याची कबुली दिली आहे। या प्रकरणी लवकरात लवकर दोषारोपपत्र दाखल करून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याचं पोलीस बोलत आहेत। या प्रकरणाही पुढील तपास सुरू आहे। मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।